7-8 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार एंट्री सोमवारपासून केली होती। मात्र आज सकाळपासून पावसाने काही अंशी उघडीप दिल्याचं चित्र सध्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पाहायला मिळतंय। मी सध्या पंचगंगा नदीच्या तीरावर उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की पंचगंगा नदी जी आहे ती सध्या दुथडी भरून वाहत आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये सततधार कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून आज दिनांक 16 जुलै सकाळी 10 वाजण्याच्या आकडेवारीनुसार राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 5 इंचांवर येऊन पोहोचली आहे। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी ही तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेली आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फूट असून 43 फूट धोका पातळी आहे। काल सकाळपासून आतापर्यंत सुमारे 11 फुटांची वाढ पंचगंगेच्या पाणी पातळीत झाली आहे। सध्या जिल्ह्यातील 39 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। एकूण विसर्ग जर पाहायला गेलं तर 32,619 असा विसर्ग सध्या सुरू आहे। काल दिवसभरामध्ये सकाळच्या दरम्यान जोरदार पावसानंतर दुपारी रिमझिम पाऊस झाला तर सायंकाळी काही अंशी पावसाने उघडीप दिली आहे। ती आतापर्यंत उघडीप आपल्याला पाहायला मिळते। सायंकाळी काही अंशी पावसाने उघडीप दिल्यानंतर आतापर्यंत पावसाची उघडीपच आहे। धुवाधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। दरम्यान 20 जुलैपासून राज्यभरात पुन्हा पाऊस सक्रिय होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सध्या जरी पावसाने उघडीप दिली असली तरी 20 जुलैपासून होणाऱ्या पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्यामुळे संभाव्य पुराचा धोका ओळखून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, के न्यूज कोल्हापूर। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।